हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे। तर खरं तर झाली संध्याकाळ आता आणि आज आहे शनिवार आणि आता सर्वांना माहिती आहे आषाढ संपत आलेला आहे आणि मी कालच्याच ब्लॉगमध्ये बोलले होते की मी आषाढ करेन 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 म्हणता म्हणता महिना संपत आला, आषाढ महिना। आणि आज आईने विचारलं तू केलंस का, तू आषाढ तळलास का? मी म्हटलं नाही आई, मला वेळच नाही मिळालेला। तर मला आईने सांगितलं आज कोणत्याही परिस्थितीत आधी पहिल्यांदा तू आषाढ तळून घे। म्हटलं हो करते म्हटलं आज। तर फायनली मी आता तयारीला लागले, तयारी सर्व केलेली आहे आणि म्हटलं आषाढ एकदा तळून घ्यावा, कारण शीतला देवीलाही जायचं आहे माहीमच्या, जिथे मी जाते 2 महिन्याने 3 महिन्याने वगैरे जाते। दिलीप असते तर दिलीपसोबत पण जाते, आम्ही दोघंही जातो, नाहीतर मी एकटी जाते। आता मैत्रीण आहे म्हणून तिच्यासोबत पण जायचं। म्हटलं आषाढ तळून घेते, जरा कापण्या करते आणि मग दोघीही जाऊ असा प्लॅन केलेला आहे। पुढे बघूया। तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया। फायनली आज आषाढ तळणार आहे मी, तर चला आज आषाढ तळूया छानपैकी। तर कसा काय रेसिपी, चला। तर आता मी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे 2 वाट्या गव्हाचं पीठ आहे हा, आणि पाव वाटी रवा आहे, 2 वाटी बेसन आहे। बेसन जास्त नाही घेतलेलं, 2 चमचे हा 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे मी। आणि छोटी वाटी मी कच्ची बडीशोप आहे ती मी भरड केलेली आहे, पूर्ण बारीक नाही केलेली, कारण जेव्हा आपण ते खातो ना त्यावेळी ते दाताखाली येतं तेव्हा खूप छान त्याची टेस्ट लागते, म्हणून त्याची भरडच केलेली आहे ही। वेलची पावडर आणि वरून हे करायला आपल्याकडे खसखस आहे, तर ते आपण जेव्हा ती पोळी लाटणार आहोत त्याच्यावरती मध्ये ही खसखस टाकायची आहे। तर चला आता हे 2 वाटी मी बेसन घेतलेला, सॉरी 2 वाट्या मी कणिक घेतलेला आहे, मोठ्या 2 वाट्या घेतलेला आहे मी। आता आपल्याला कापण्या करण्यासाठी पहिल्यांदा गुळाचं पाणी करावं लागणार आहे, कारण आपल्याला पीठ त्याच्यामध्येच भिजवायचं आहे। तर याच्यासाठी माझ्याकडे 2 मोठ्या वाटी मी कणिक घेतलेला आहे आणि मी 2 वाट्याच गूळ घेतलेला आहे। आणि हे जे ग्लास आहे काचेचं ते मी 2 फुल ग्लास पाणी घेतलेलं आहे पूर्ण। तर आता जसं जसं लागेल तसं तसं आपण मळून घेणार आहोत। पहिल्यांदा आपण गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे, गुळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे, गरम करून घ्यायचा आहे। चला गूळ आणि पाणी आपण एकत्र करून गॅसवर ठेवलेलं आहे, पण खाली गूळ चिकटू नये म्हणून चमच्याने हलवायचं थोडंसं। आणि तोपर्यंत आता ते पाणी गरम होत आहे, तोपर्यंत आपण हे सर्व जिन्नस आहे ते एकत्र करून घेऊया। आता आपण हे सर्व जिन्नस आहे ना ते घेतलेलं आहे, ते सर्व एकत्र केलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया। मीठही घालायचं आहे, हा मीठही घातलेलं आहे मी। बडीशोप जी आपण टाकलेली आहे ना त्याचा एक सुगंध असा दरवळतो ना, खूप छान येतो हा त्याचा सुगंध। आता काही ताई ना हे पण टाकतात, पांढरे तीळही काही ताई टाकतात, मी टाकत नाही पांढरे तीळ, फक्त खसखस वरून लावणार आहे मी। आता आपण अंदाज घेऊन ते पीठ भिजवणार आहोत। आपल्याकडे गुळाचं पाणी आहे, आता आपण अंदाज घेऊन ते एकदम पातळ नको, कारण ते लाटी व्यवस्थित लाटायची आहे। आणि शक्यतो आपल्याला सुकं पीठ त्याच्यात घालायचं नाही आहे, म्हणजे चपातीला आपण जसं सुकं पीठ लावतो तसं नाही लावायचं, शक्यतो तसंच लाटता येत असेल तर लाटायची आहे। त्यामुळे पीठ एकदम पातळ नको, एकदम घट्टही नको, मीडियम व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। त्यामुळे जसं लागेल तसं थोडं थोडं ते गुळ पाणी आपण घालून ते पीठ मळणार आहोत। चला तर आपण पीठ मळलेलं आहे, असा छान पिठाचा गोळा, फार पातळ नाही आहे आणि फार घट्टही नाही आहे, खूप छान मळून झालेलं आहे। जसं आपण शंकरपाळी लाटतो तसंच आता ते लाटून घ्यायचं आहे। आणि मला 2 ग्लास मी पाणी घेतलेलं, त्यातलं एकदम एवढंसं म्हणजे
अर्धी वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे, एवढं मला गुळाचं पाणी लागलेलं आहे. तर चला आता पटकन लाटायला घेऊया पोळी. तर आता आपण बघितलेलं आहे आणि मी दाखवलेलं आहे आता कसं हे करायचं, लाटायचं ते. अजिबात सुकं पीठ घ्यायची गरज नाही. जसं आपण शंकरपाळीला जसं आपण ती पोळी लाटतो सेम तशीच लाटायची आहे, जाडसर लाटायची आहे. वरून फक्त खसखस आपण पसरवायची आणि एकदा परत फिरवून घ्यायचं लाटणं आणि व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. झालं. आता फक्त तळायला ठेवायचं आहे. आता पटकन कढई ठेवते, तेल गरम करते आणि त्याच्यात तळून घेते. चला आता इथे मी ना छोट्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. चांगलं कडकडीत तेल गरम होऊ दे आणि नंतर मीडियम गॅस करायचा, एकदम स्लो करायचा नाही तर मग ते तेल जास्त शोषून घेतलं जातं कोणताही पदार्थ. तर मीडियम करायचं आणि व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. सुक्या पिठाची खरं तर अजिबात गरज लागतच नाही आहे, कारण एकदम व्यवस्थित पीठ जर मळलं गेलं ना आपल्याकडून तर अजिबात सुक्या पिठाची गरज नाही लागत आहे. त्यामुळे व्यवस्थित हा गोळा झाला पाहिजे आपल्याकडून. त्यामुळे मळतानाच थोडं 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 ते गुळाचं पाणी घ्यायचं आणि मळायचं. तर आपल्या गुळाच्या कापण्या तयार झालेल्या आहेत. तळूनही आपण छानपैकी तयार केलेल्या आहेत त्यांना. तर अशा प्रकारे अशा तळलेला आहे मी फायनली. तर आजचा ब्लॉग माझा आवडला असेल रेसिपीचा तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हीही केला नसेल अजून गुळाच्या कापण्या तर नक्की करा. आषाढ संपायला अजून 10-12 दिवस आहेत, तोपर्यंत तुम्ही नक्की करा अशा छान अशा. तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन एखाद्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय, गुड नाईट.